SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. कोल्हापुरातल्या बाळे भागात डॉक्टर इंगळे यांचं आरोही मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी दिनांक 24/6/15 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन प्रभारी आरोग्य अधिकारी जयंती आडके, डॉक्टर जयंती आडके, डॉक्टर ज्योत्स्ना कोरे, डॉक्टर वैशाली शिरशेट्टी आणि इतर स्टाफ यांनी छापा घातलेला होता आणि तपासणी केली हॉस्पिटलची. त्या ठिकाणी डॉक्टर प्रशांत इंगळे आणि परिचारिका दीपाली खुळपे या हजर होत्या आणि त्या ठिकाणी एक सोनोग्राफी मशीन आणि फाईल्स वगैरे त्यांना आढळून आल्या. जे सोनोग्राफी मशीन, फाईल्स वगैरे जप्त केल्या त्यांनी. त्या ठिकाणी काही पेशंट देखील होते आणि पेशंटनी डॉक्टर जयंती आडके यांना सांगितलं की डॉक्टर प्रशांत इंगळे हेच हे सोनोग्राफीचा वापर करून आमच्या तपासण्या करतात आणि गर्भलिंग निदान करतात वगैरे माहिती दिली त्यांना. त्या ठिकाणी कायद्यानं ज्या आवश्यक गोष्टी आहेत, काही आवश्यक कागदपत्र ठेवली पाहिजेत, काही पोस्टर्स वगैरे दवाखान्यामध्ये लावले पाहिजेत, असं देखील त्यांनी केलेलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे या सोनोग्राफी मशीनची सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोंदणी देखील डॉक्टर इंगळे यांनी केलेली नव्हती. आणि अशा प्रकारे बेकायदा गर्भलिंग निदान करतात असं आढळून आल्यामुळं महानगरपालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी जयंती आडके यांनी सोलापूर येथील न्यायालयात डॉक्टर प्रशांत इंगळे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अपर्णा इंगळे या दोघांविरुद्ध खटला दाखल केलेला होता. महाराष्ट्रामध्ये साधारण असे 5-6 खटलेच निकाली होण्याचे आहेत. त्यातला हा एक महत्वाचा खटला होता. त्यामुळं वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचं बरंचसं लक्ष लागून होतं या खटल्याकडे आणि एक महत्वपूर्ण असा निकाल न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संदीप नवले यांनी दिलेला आहे. यामध्ये आमचा बचाव पक्षातर्फे मी आरोपी नंबर 1 प्रशांत इंगळे यांच्यातर्फे मी स्वतः ॲडव्होकेट अरविंद अंदोरे, आल्हाद अंदोरे, ॲडव्होकेट अथर्व अंदोरे हे आम्ही तिघांनी काम पाहिलं. आणि यामध्ये आमचा बचाव असा होता की मूळतः डॉक्टर जयंती आडके यांना हा खटला न्यायालयात दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. याशिवाय ते हॉस्पिटलच आमचं नाही आहे, ती सोनोग्राफीशी मशीनशी आमचा संबंध नाही आहे, ती परिचारिका दीपाली खुळपे आणि इतर जे पेशंट्स यांच्याशी देखील या डॉक्टरांचा काही संबंध नाही. ही बनावट स्टोरी रचून दोन्ही डॉक्टरांविरुद्ध खोटी केस केली असल्याचा युक्तिवाद आम्ही केला. आणि केवळ जयंती आडके यांनी मागणी केलेली पैसे आम्ही दिले नाहीत, त्यामुळं आमच्यावर ही खोटी केस केली असा डॉक्टरांतर्फे आम्ही युक्तिवाद मांडला. आरोपी नंबर 2 अपर्णा इंगळे यांच्यातर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिलं. त्यांनी देखील हा खटला कसा खोटा बनवलेला आहे आणि हा कायदेशीर नाही आहे खटला. आणि आरोपी नंबर 2 अपर्णा इंगळे यांच्या विरुद्ध काहीही पुरावा दिसून येत नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी केला. आम्हा आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करून न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संदीप नवले यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. यात आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट अरविंद अंदोरे, आल्हाद अंदोरे, अथर्व अंदोरे,
यांनी तसेच आरोपी नंबर 2 तर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले, तर फिर्यादी जयंती आडके यांच्यातर्फे सरकारी वकील श्रीमती शिल्पा बनसोडे यांनी काम पाहिलं.